संतोष देशमुख हत्या प्रकरणात फक्त 4 आरोपींना अटक झाली आहे। इतर अजूनही फरार असल्याचं सोनवणे म्हणाले। आरोपींची सीडीआर काढा, सर्व समोर येईल असंही बजरंग सोनवणे म्हणाले। आरोपी सापडले पाहिजेत, त्यांना फाशी झाली पाहिजे। हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी बजरंग सोनवणेंनी केली। आज तागायत सुद्धा आरोपी जे पहिले ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्या दिवशी जेवढे अटक होते तेवढेच अटक आहेत। त्याच्यापेक्षा पुढचा एकही अटक झालेला नाहीये। मग हे का होतंय? बीड जिल्ह्यामधल्या पोलीस यंत्रणेला फक्त मोबाईलचे सीडीआर काढा। मी माझी पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवसापासून सांगतोय, जे आरोपी आहेत ज्यांच्याकडे जनतेचा रोख आहे, जे काय तुम्ही मास्टरमाइंड आहेत असं जनता म्हणते, आम्ही म्हणतोय, सर्वजण म्हणतात, त्या या सर्वांचा कमीत कमी सीडीआर काढा। आरोपी त्यांच्या घरी आहेत असं कळतंय, फक्त आश्वासन मिळतायत। मागच्या बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात आश्वासन दिलं, आज सकाळी एक आश्वासन दिलं, कुणालाही सोडणार नाही, एवढे आश्वासन फक्त बीड जिल्ह्याला बघायला मिळतायत। माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकच अपेक्षा आहे की जो मारेकरी आहे, जो खुनी आहे, ज्यांनी मर्डर केलाय, तो लवकरात लवकर सापडला पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे। पण असं होताना दिसत नाही आणखी तरी। हा गुन्हा जो 302चं जी जुनं कलम होतं, मर्डर झाले आणि संतोष देशमुखचा, तो सीआयडी कडे दिला, ठीक आहे, पण त्याच्यानंतर हा अट्रॅसिटी आणि तुमचा खंडणीचा गुन्हा पण सीडीआय कडे दिलेला आहे। सीआयडी कडे दिला तर मी माझी पहिल्या दिवसापासून मागणी, सीआयडी कडे एवढा मोठा स्टाफ आहे का? सीआयडी करणार? मी पहिल्या दिवसापासून मागणी एकच करतोय, सीबीआय मागणी। मी आदरणीय अमित भाई शहांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सीबीआयची चौकशी करा। सीबीआयची जर चौकशी झाली गेली तर दूध का दूध और पाणी का पाणी लवकरात लवकर होईल।